बेळगाव येथील महापालिकेच्या 22व्या कार्यकाळासाठी झालेल्या 4 स्थायी समित्यांच्या सभापतीपदी मंगळवारी बिनविरोध निवड झाली। कर आकारणी, वित्त आणि अपील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नेत्रावती भागवत, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीशैल कांबळे, नगर रचना आणि विकास स्थायी समितीच्या अध्यक्षपदी जयतीर्थ सवदत्ती यांची निवड करण्यात आली आणि लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षा म्हणून रेश्मा कामकर यांची निवड करण्यात आली। महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। अध्यक्षपदाच्या 4 जागांसाठी प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला। 4 स्थायी समित्यांच्या प्रत्येकी 7 सदस्यांच्या जागांसाठी 2 जुलै रोजी बिनविरोध निवडणूक झाली। प्रत्येक समितीत भाजपचे 5 आणि विरोधी पक्षाचे 2 सदस्य आहेत। हे सर्व पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी काम करतील। भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी नूतन अध्यक्षांचे अभिनंदन केले। ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಸ್ಥಾಯಿ ಸಮಿತಿ ಚುನಾವಣೆ ಆದಮೇಲೆ ಈ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪರಂಪರೆನುಸಾರ ಅತಿ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಅತಿ ಸಲ ಅನ್ಅಪೋಸ್ ಆಯ್ಕೆಯನ್ನು ವಿಶೇಷವಾದ ಸಂಗತಿ। ಇವತ್ತು ನಾವು ಅನ್ಅಪೋಸ್ ಸ್ಥಾಯಿ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷನೇ ಚುನಾವಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅದರೊಳಗೆ ಹೆಲ್ತ್ ಸ್ಥಾಯಿ ಸಮಿತಿಗೆ ಚೇರ್ಮನ್ ಅಂತ ಶ್ರೀಶೈಲ್ ಕಾಂಬಳೆ ಅವರು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ರೆವಿನ್ಯೂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಭಾಗವತ್ ನೇತ್ರಾವತಿ ಅವರು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। PWD ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಜಯತೀರ್ ಸವದತ್ತಿ ಅವರು ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅಕೌಂಟ್ ಸೆಕ್ಷನ್ಗೆ ರೇಷ್ಮಾ ಕಾಮ್ಕರ್ ಅವರು ಆಯ್ಕೆಯಾಗಿ ಬರುವ 1 ವರ್ಷ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯ ಕೊಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಅಭಿನಂದನೆ ಕೊಡ್ತೀವಿ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಏನಂದರೆ ಮತ್ತು ನಗರ ಸೇವಕರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಡೆಂಗ್ಯೂ ಮತ್ತು ಮಲೇರಿಯಾ ಭಾಳಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾಬುಧ ಆದಮೇಲೆ ಅದರ ಮೇಲೆ ನೀವು ಪ್ರಿವೆಂಟಿವ್ ಮೇಜರ್ಸ್ ತಗೋಬೇಕಂತ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ವಿ। ಆ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರಂತ ಭಾವಿಸ್ತೀನಿ। उपमहापौर आनंद चव्हाण, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्या गिरीश धोंगडी, विरोधी पक्षनेते मुजम्मिल डोनी आदींचा समावेश होता। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।